नमस्कार. होम मिनिस्टर घरच्या घरी को पॉवर्ड बाय एक्सपर्ट डिशवॉश बार, नेसकॅफे, फिजिफ्लेक्स फ्रॉम सिन्सेंटा, स्पेशल पार्टनर सफोला गोल्ड, पितांबरी शुअर क्लीन हँड सॅनिटायझर आणि टाटा स्कायच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज आपण भेटणार आहोत सौ नीलम मिहिर राजदा या वहिनींना. चला बोलतच करतो थेट मिहिर यांना. वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारताना झी मराठीवर आपण त्यांना बघितलेलं आहे. उत्तम लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत तेव्हा आणि अभिनेते अशा या मिहिर राजदा यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार नीलम वहिनी. नमस्कार. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार नमस्कार सर. व्हर्च्युअल टीका. आता लॉकडाऊन मध्ये ना लगेच त्या औक्षणाच्या ताटामध्ये मी झी मराठीकडून लक्ष्मी पण पाठवतो असं ऑनलाईन पद्धतीने. हे बघा केले ट्रान्सफर. नीलमजी तुमचं बालपण कुठलं? अहमदाबादला, गुजरात. मिहिर तुमचं बालपण कुठलं? मी मुंबई बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई. वहिनी तुम्ही मराठी बोलता? हो मी बोलते, पण माझं मराठी इतकं शुद्ध नाही. 2020 मध्ये मैंने प्रॉमिस दिया की मी मराठी शिकणार आणि मराठी छान छान बोलणार. अरे वा. आणि मला विश्वास आहे तुम्ही ज्या पद्धतीने छान वरती स्ट्रेस दिलेला आहे तुम्ही नक्की छान बोलणार आहात. तुमची दोघांची ओळख कुठे झाली? सर आम्ही एक हिंदी मालिका करत होतो. ती मालिका 4 वर्ष वगैरे झाली. सो कुठली, नाव काय? हमारी देवरानी. ओके. सो तिथे आम्ही भेटलो त्या सेटवर आणि ती स्पेशली त्यासाठी अहमदाबादवरनं इथे आली होती आणि आमच्या दोघांची ती पहिली हिंदी मालिका होती. आता मला वहिनींना विचारायचं आहे की बाबा त्या पहिल्या मालिकेमध्ये तुम्ही अहमदाबादवरून इथे आला होता तेव्हा तुम्हाला हा नेहमी घरपर्यंत सोडणे किंवा जो काही एकटेपणा जाणवू न देणे या सगळ्या जबाबदारी मिहिरने घेतल्या होत्या का? पहले ऐसा था कि ये मुझे पसंद ही नहीं था पहले वो सेट पे. उसमें क्योंकि 6 भाई थे एंड लेकिन ये बहुत कम बोलता था, तो मुझे लगता था ये कम बोलता था तो मुझे ऐसा लगता था कि इसको ईगो है तो ये बात नहीं करता. लेकिन धीरे धीरे ये बुक्स पढ़ता था तो उसको देख के लगता था कि नहीं नहीं ये तो बहुत पढ़ाई करता रहता है, ये अच्छा है. फिर रियलाइज़ हुआ कि नहीं ये बहुत शांत है और मैं बहुत ज़्यादा बोलती हूँ. तो ऐसा था कि वो सेट पे सबसे पहला दोस्ती ये बना एंड वो बहुत ख्याल रखता था. जैसे आपने बताया घर पे छोड़ने आना, लेने आना, फिर घर का खाना मिस करते थे तो ये ढोकला वगैरह लेकर आता था, थेपला वगैरह, एंड बहुत ख्याल रखता था. यस. पण त्याच्यानंतर तुम्ही मुंबईत आलात ते मुंबईतच राहिला? हो. इसको ऐसा लगा कि मैं चली गई तो मैं वापस नहीं आऊंगी, तो इसने मेरे को कभी अहमदाबाद जाने नहीं दिया वापस. मिहिर ये क्या किया आपने? नाही मला खरंच असं वाटत होतं की सिरियल संपली की ही निघून जाणार आणि मग काय ते डिस्टन्स प्रेम वगैरे याच्यात माझा काही विश्वासच नाही आहे. खरं तर असं काही नसतं. आपल्याला ते समोर असलं पाहिजे माणूस, एकत्र असला पाहिजे माणूस, तरच ते शक्य आहे. बाकी ते वेगळं बसला आहेत आपण वेगळं आहोत तसं नाही होते. आणि मग ती सिरियल पण लकीली खूप चालली. त्याच्यामुळे असं झालं की ती सिरियल चालू असताना मैत्री झाली, ती सिरियल चालू असताना साखरपुडा झाला आणि ती सिरियल चालू असतानाच लग्न झालं. पण तुम्हाला वाटलं होतं की याच्या मनात असं काहीतरी असेल याचा अंदाज आला होता वहिनी? इसके मन में कुछ चल रहा है ऐसा? मुझे अंदाज आया था, लेकिन जैसे मैंने बताया ये बहुत कम बोलता है तो ये उसके फीलिंग्स बाहर नहीं आने देता था. एंड बीइंग गुजराती एंड बीइंग अहमदाबादी थोड़ा ज़्यादा स्मार्ट होते हैं अहमदाबाद वाले लोग. तो फिर मैंने हाँ बोला अच्छा लड़का है, अच्छे घर का लड़का है, एक लौता बेटा है एंड उसके साथ साथ में ऐसा था कि अच्छी पढ़ाई की हुई है. उसने MBA वो तभी कर रहा था. तो मैंने बोला यस यही है, यही राइट चॉइस है. सो मुझे फीलिंग्स पता चल रही थी कि फीलिंग्स है उसको, लेकिन वो बोल नहीं रहा था. तो मैंने ही प्रपोज किया फिर उसको. अरे क्या बात आहे. मिहिर किती वर्ष झाली लग्नाला? आम्हाला 9 वर्ष सर. 2011ला. 9 वर्ष. हो. आता कसं वाटतंय मागे वळून बघताना? कसं काय म्हणजे वहिनींबद्दल काय सांगणार? खरंच थँकफुल आहे मी तिला, कारण एक बेसिक लेखक स्वभाव असल्यामुळे मी खूप पर्सनली मूडी आहे. मला माझी एक पर्सनल स्पेस लागते आणि ते तिने मला दिली आहे, म्हणजे न सांगता दिलेली आहे जेव्हा पाहिजे तेव्हा. आणि तरी आम्ही एकत्र आहोत. सो इट्स अ बिग थिंग. आणि आत्ता बिकॉज आपण हे बोलतोय खरंच मी तिला थँक्यू म्हणेन. आता सध्या काय चाललंय?
मी सर सध्या नवऱ्याची बायकोचं शूटिंग चला हवं उद्या सेलिब्रिटी पॅटर्न जस्ट आमचं संपलं आहे म्हणजे आपला याच्या आधीच लॉकडाऊनच्या आधीच. आत्ता लॉकडाऊन नंतर हळूहळू कामं सुरू होत आहेत आणि एक लिखाणाचं पण एक बेसिक काम चालू आहे, एक फिल्म लिहितो आहे. अरे वा. सो एक तसं एक प्रयत्न चालू आहेत कारण लॉकडाऊन नंतर न्यू नॉर्मलमध्ये आधी तर ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करतो आपण सगळेच की जसं आताही आपण हा शूट करतोय. खरं तर मला खूप आवडलं असतं की आदेश सर घरी आले. येणार येणार नक्की येणार. मला ते ढोकळा आणि फाफडा खायचाच आहे तुमचा. वहिनींचा स्वभाव कसा आहे रे? कसं आहे ना, एक आयरनीज असतात आयुष्यात. सो जितकी व्यक्ती प्रेमळ असते तितकी ती स्ट्रिक्ट असूच शकते आणि ती आहे तशी. बरं, या लॉकडाऊन मध्ये त्यांनी काही मदत केली का वहिनी तुम्हाला घरामध्ये, मिहिरने? हो मतलब उसको ट्रेन करने में 2 महीने लगे वैसे. कपड़े वपड़े सुखाता है और अभी समझता है कि मतलब एक लुक जाता है और समझ जाता है कि हाँ ये काम करने का. मतलब बाल्टी रख दिया, मिहिर बाल्टी रखी इधर, हाँ सुखाता हूँ. सो यस. तो नजरेनं एक भीतीचं संभाषण होतं आमचं की एक नजर येते आणि ओके करतो मी असं एक होतं. बरं, आता मला कळणार आहे घरात खरंच किती बघितलंय. मी एक अक्षर देणार आहे, त्या अक्षरावरून 5 वस्तू घेऊन यायच्या. ओके. एका वेळेला एक वस्तू आणायची, ती द्यायची, मग दुसरी आणायला जायची. एकदम 5 बादल्या घेऊन येऊ नको. एक वस्तू आणायची. ओके. आणि त्याच्यासाठी वेळ आहे 1 मिनिटाची. ओके. अक्षर आहे क. अरे क पड़ती तू लावीस कसे. अरे पर ये इंग्लिश हो जाएगा. ठीक आहे ना, क्या फरक पडत. किचन 5 वस्तू आणायच्या आहेत. 20 सेकंद झाली. तीस सेकंद झाली. सर कांदा 30 सेकंद राहिली आहेत. 30 सेकंद. आमचे रूम मध्ये आहे. 10 9 8. अरे सर 1 मिनिट. सात. सर थोड़ा डिस्काउंट. 6. अरे मिहिर जल्दी लाओ जो बेस्ट वस्तू आनी है. अरे कोम मिहिर कास्को 4. कास्को. अरे बापरे, खूप धावपळ आहे. पण तू के बीजी एक ही वस्तू ना लाएगा. अरे सर थोड़ा डिस्काउंट सर थोड़ा. देखो घर में इनको कुछ पता नहीं होता कि कहाँ क्या पड़ा होता है. अरे कोम काजल कैची. हे सांग काय काय आणलं मला सांग मिहिर. किचन. हा 1. कांदा 2. काजल 3. कोंब 4. आणि कैची. व्हेरी गुड, अभिनंदन. आणि सर कार्डिओ झाला ते वेगळा कवरनं. सर अच्छा किया आपने थोड़ा और कार्डियो जरूरत है. हे मला त्या छोटीचं नाव सांग ना तुझ्या. निहिरा. पण त्या निहिराला मी आता बघेनच, पुढच्या टप्प्यावर तिच्याशी बोलेनच. पण ती इतकी गोड आहे. बाबा धावत असताना ती ज्या पद्धतीने दुडू चालत तुझ्या सगळ्या मुवमेंट्स टिपत होती ना, गॉड ब्लेस हर यार. किती छान, मस्त वाटलं. खेळ पूर्ण केल्याबद्दल वहिनी तुम्हाला ह्याने मिळवून दिलेलं आहे चांदीची तुळस आणि चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात बक्षीस म्हणून झी मराठीकडून येणार आहे. अभिनंदन. गोड दिसतेस निहिरा तू. निहिरा कुठल्या भाषेत बोलते? कच्ची, गुजराती, मराठी, हिंदी, इंग्लिश. अरे क्या बात आहे. एवढ्या भाषा मला पण येत नाही आणि तू असा 5चा हात केलायस. पण या 5च्या हातात ना आम्ही तुला आशीर्वाद देतोय आता. खूप मनापासून. खूप मोठी हो बाळा. किती गोड आहेस तू. मग अशी बाबा तुझे धावत होते, त्यांचं शूटिंग सगळं केलं तू व्यवस्थित? हो. काय बाबांची पळापळ काय झाली? कुठे बाबांना प्रॉब्लेम वाटला? इथे नवीन शब्द आहे मराठीत आता, हुदे. येस. पण मग मला तुम्हाला विचारायचं आहे की आता शूटिंग किती मिस केलं? सर मिस खरंच खूप केलं. कारण ते शेवटी आपल्यासाठी ते फक्त काम नसतं. ते आपण त्याला पूजतो, आपण तो देव असतो आपला तिथे. आपली तिथे फॅमिली तयार झालेली असते. सो हो, खूप मिस केलं. झी मराठीवर आत्ता कार्यक्रम सुरू आहे आपला आणि त्याचबरोबर माझ्या नवऱ्याची बायको, ही पण सिरियल ज्याच्यामधनं आम्ही तुम्हाला बघत असतो. मिहिर, कसं असतं वातावरण सेटवरचं? कॅमेरामध्ये जे काही घडतं ते लोक बघतात, पण कॅमेरा मागे
वेडी माणसं आहेत तिथे, फक्त वेडी माणसं आहेत. तो एक मेंटल हॉस्पिटल आहे तिकडचा सेट. म्हणजे कोण, अद्वैत दादरकर, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, सगळी वेडी माणसं आहेत. आणि असं आहे की कोण जास्त मस्तीखोर, म्हणजे जर आम्ही एका शाळेत असतो तर आम्ही सगळे बॅक बेंचर्स असणार कन्फर्म. कोणी पुढच्या बेंचवर बसणारा एकही विद्यार्थी तिथे नाही आहे. सो खूप धमाल मस्ती करत असतो. ते खाण्यापिण्याची गोष्ट असेल किंवा ग्रीन रूममध्ये एका सीनचं रीडिंगसुद्धा असेल तरी त्याच्यात गंमत असते. त्याची एक मॉक्युमेंटरी आम्ही तयार करतो की हा सीन असं केलं तर, तसं केलं तर. सो एक काय म्हणूया आपण, एक जिवंत वातावरण असतं तिथे. असं काही खूप असं प्रोफेशनल नाही म्हणणार की एक ॲक्टर दुसऱ्या ॲक्टरशी खूप प्रोफेशनल लागतो, नाही. तो एक एक्सटेंडेड फॅमिलीच आहे. खूप मजा येते. नाही, पण मला आता वहिनीला विचारायचं आहे की मिहिरसाठी सल्ले देता की नाही तुम्ही? यस सर, हम लोग एक दूसरों की काम के लिए डेफिनेटली सजेशंस देते हैं. एंड मिहिर जब भी कुछ लिखता है तो वो सबसे पहले वो स्टोरी या वन लाइन है वो मैं सुनती हूँ, वो मुझे ही सुनाता है. बिकॉज वो हमेशा बोलता है कि नीलम यू आर अ बेस्ट क्रिटिक, मतलब तू बोल देती कि नहीं ये मैंने सही नहीं लिखा है. एंड हम लोग एक दूसरे के काम को बहुत सपोर्ट करते हैं, सजेशंस देते हैं. एंड वो हम पॉजिटिवली वो सजेशंस एक्सेप्ट करते हैं एंड उसके ऊपर हम वर्क करते हैं. असेच एकत्र राहा, आनंदात राहा असं म्हणत आता एक छोटासा खेळ आहे. मी एक चित्रपटातला प्रसंग दाखवणार, मराठी चित्रपटातला, आणि तो कुठल्या चित्रपटातला आहे तो ओळखून सांगायचा. वा, वाव. आला, स्क्रीनवर आला. मेरे सामने मत देख. अरे यार, थांब. बाई, आज काय सूर्य पश्चिमेला उगवला का? अरे यार, हे असंच होतं, आपल्याला काहीतरी ते सांगायचं असतं आणि ये देख, मैंने हिंदी फिल्म देखी, इसमें से सैराट नहीं है, नट सम्राट नहीं है. अरे थांब, तू जास्त कमी पगार तेवढाच आहे. अगं प्रेमाने आहे. अरेचा लग्नानंतर शिट, पहिल्यांदाच आणली नहीं आहे. कर सकते. अगं बाय, अरेचा. अरे वा, अभिनंदन, थँक्यू. अभिनंदन. बापरे, मला वाटलं मी विसरलोच की काय नाव. आणि आता आवाज ऐकवणार आहे आणि तो आवाज कुठल्या अभिनेत्याचा आहे ते सांगायचंय. अरे तर पेपरला हेडलाईन होते, ती हेडलाईन आपली दहशत बसवते, कळलं का? हा म्हणजे मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं का? अरे तर पेपरला हेडलाईन होते, ती हेडलाईन आपली दहशत बसवते, कळलं का? हा सांगा. सर, या आवाजासाठी 2 नाव देऊ शकतो. हं. हा ओरिजिनल आवाज आहे प्रवीण तरडे यांचा, आणि हा निलेश साबळे पण काढू शकतो. नाही, पण हा आवाज आहे प्रवीण तरडे यांचा. अभिनंदन. क्या बात आहे. आणि आता एक गाणं दाखवणार, ते गाणं ओळखायचंय आणि ओळखून गायचंय. चला, हे गाणं. अरे गिरीश कुलकर्णी. ऍक्टर नाही, गाणं ओळखायचं. अरे पण I know him. अरे ते तुला पण माहिती आहे गाणं. Yes, हमने इसके ऊपर बहुत डांस किया है. समथिंग DJ डीजे वाला नहीं. नाही, थांब. डीजे वाजव, डफलीवाला नाही, काय डॉल्बीवाला डीजे वाजव. तू इतना मत कर. हाँ. डॉल्बी नहीं, डॉल्बी वाला डीजे वाला डॉल्बी ला. डॉल्बी वाला डीजे की डीजे वाला डॉल्बी? डॉल्बीवाला डीजे वाला वाला. डीजे. अभिनंदन. तिने उत्तरं बरोबर दिली म्हणून ही 1,000 रुपयाची लक्ष्मी झी मराठीकडून लगेच पाठवतो आहे आणि हे पाठवले. अभिनंदन. डॅडीला विचारायचंय मिहिराच्या की आज जर धन्यवाद द्यायचे असतील, थँक्यू म्हणायचं असेल तर ते कोणाला म्हणणार? सर, घरच्या लोकांना सगळ्यात आधी, आणि स्पेशली निहिराला. कारण ह्या वयात समजून घेणं की बाबा वेळ देऊ शकत नाही आहे कारण तो खरंच कामामध्ये बिझी आहे, तर त्यासाठी धन्यवाद. आणि ती प्रेम पण एवढंच करते आणि सपोर्ट पण तेवढंच करते. आणि घरचे म्हटल्यावर हिचे घरचे, माझे घरचे. सर, हे तुम्ही आहात म्हणून सांगत नाही आहे, पण मी कुठेही असतो मी हे नेहमी सांगतो की आदेश सर, मी त्या काळात जर युनिव्हर्सिटीमध्ये आलो नसतो तर तेवढं मी घडलो नसतो. सो आज जे काही आहे तो पाया जो काही मजबूत झाला आहे तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण भेटलो म्हणून. तर मी नक्की तुम्हाला हे खूप मनापासून सांगतो आहे, फक्त तुम्ही इथे आहात म्हणून नाही. आणि बाकी मित्र सगळे वेल विशर्स,
झी मराठीने मराठीमध्ये इतका मोठा मला प्लॅटफॉर्म दिला आणि आज इतकं माझ्या नवऱ्याची बायको चाललं शो, त्याच्यामुळे वेगवेगळी कामं आता मराठीत मिळत आहेत. तो झी मराठी या चॅनलचं पण मी आभारी आहे. थँक्यू. आणि मनापासून धन्यवाद प्रेक्षकांना की ज्यांनी इतकं ॲक्सेप्ट केलं, इतकं प्रेम दिलं. वहिनी, तुम्ही आज थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला म्हणता? सर सबसे पहले माय मदर, मेरी माँ, एंड उसके बाद मुझे हर चीज़ में मैंने जो भी कदम लिए होंगे लाइफ में उसके लिए मुझे सबसे बड़ा सपोर्ट मिला है मेरी मदर इन लॉ का, मेरी सास का. वो है तो मैं फ्रीली काम कर पाती हूँ. एंड निहिरा, जैसे मिहिर ने बोला कि वो हमें बहुत समझती है, और जो इंडस्ट्री में आए और जिन्होंने हाथ पकड़ के हमारी हेल्प की है, जो गॉडफादर्स है जिनकी वजह से मैं यहाँ पे हूँ, तो मैं उन सबको मैं तहे दिल से शुक्रिया कहना चाहूँगी. और सबसे पहले हमारे प्रेक्षक जो भी इतना सारा प्यार देते हैं. आणि सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणता? सर निहिरालाच, हा? हिलाच सॉरी म्हणणार. कारण सर आता जो लॉकडाऊन झाला ना, त्याच्यामध्ये एक कमाल गोष्ट मला कळली की आम्ही एकत्र आलो, तिला वेळ दिलं, एकत्र अभ्यास केला, कारण ऑनलाईनच सगळं सुरू होतं तेव्हापासूनच. आणि खूप सरप्राईजेस हिनेच मला दिले की मला तेव्हा जाणवलं की तिला हे येतं, तिला हे आवडतं. आणि बिकॉज आपण वेळ देऊ शकत नाही, तो कसा आपलाच लॉस आहे. सो मला खरं तर असं कोणाबाबतीत काहीच नाही, पण एक मनापासून खरंच जर मी प्रेम करत असेल काही, कारण हे तिला कितपत कळत असेल मला माहीत नाही आहे, पण लॉकडाऊनमध्ये हिचा बरोबर राहून मला हे कळलं की आपण कामाच्या धावपडीत एक बाबाची जबाबदारी निभावताना सुद्धा एक बाबा म्हणून आपण किती पॅसिव्ह होऊन जातो, ॲक्टिव्ह राहत नाही आपण. सो लॉकडाऊनमध्ये मी ॲक्टिव्ह राहिलो आणि मला खरंच ते एक रिग्रेट जाणवलं की यार मी जास्त वेळ हिला दिलं असतं. मुली आहे ना, शेवटी लवकर मोठी होणार. सो बस, बाकी कोणाबाबत काहीच नाही, म्हणजे हिच्यासाठी मला वाटतं. आणि तुम्ही वहिनी, सॉरी म्हणायचं असेल? यस, मिहिर ने जैसे बोला कि मिहिरा कि मतलब वो 13 मंथ्स की थी और मुझे काम शुरू करना पड़ा था. आई चोज टू वर्क, तो उसको छोड़ के जाना पड़ता था. कभी कभी वो काम का प्रेशर होता है या मूड स्विंग्स होता है, कहीं पे हम फेल हो जाते हैं, और होता है कि जो सॉफ्ट टारगेट कभी कोई बन जाता है तो वो बच्चा बन जाता है. तो यस, वो बिहेवियर के लिए कभी ऐसा लगता है कि थैंक यू, सॉरी. एंड मेरी माँ को मैं बोलना चाहूँगी कि जब हम बच्चे होते तब वो हमें कोई चीज़ के लिए रेस्ट्रिक्ट करते हैं तो हमें गुस्सा आता है, एंड कभी थोड़ा मिसबिहेव भी कर देते, लेकिन वो जब मैं माँ बनी तो रियलाइज होता है कि आई वॉज रॉन्ग. सो माँ को सॉरी. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? आजपासून स्वतःमध्ये काही बदल करायचे असेल तर काय करणार? अगर बदल करवानो छे सर, मुझे नहीं बदलना है कुछ. आई एम हैप्पी. मैं जैसे हूँ मैं ऐसे खुश हूँ. मुझे मेरे आसपास में कुछ चेंज नहीं करना है सर. आई एम हैप्पी. मीर, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? एक जो काही न्यू नॉर्मल आता सुरू झालेला आहे, तर त्या न्यू नॉर्मलमध्ये आपण स्वतःला रिडिझाईन आणि रिइंजिनियर करावं लागेल. तर त्या प्रोसेसमध्ये ऑलरेडी आहे की आपल्याला स्वतःला कसं रिडिझाईन आणि रिइंजिनियर करायचं आणि या न्यू नॉर्मलमध्ये कसं फिट करायचं. सो तो जो बदल आहे ती एक प्रोसेस चालूच आहे की, कारण तो एक शेवटी हेल्थ आहे आणि ते घरी पण गरजेचं आहे. बरोबर आहे. तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की तुम्ही असेच आहात तसेच राहा. तुमच्या सगळ्या कुटुंबाला खूप मनापासून शुभेच्छा, तुमच्या प्रगतीसाठी शुभेच्छा आणि निहिराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तेव्हा हसत राहा, आनंदात राहा. असं म्हणत आज वहिनी तुम्हाला मिळत आहे या आनंदाच्या प्रसंगी तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून हे पैठणीचं कुपन. लॉकडाऊन नंतर ही मानाची पैठणी थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर घरच्या घरीच्या पुढच्या भागात. नमस्कार.